म्हणजे काही लोक असे म्हणत होते की अजित पवारांचे लोक सोडून जातील शरद पवार, तसं झालं नाही. तर सहकारी शक्ती अनुकूल आहे. त्यामुळे आत्ता शरद पवार विरुद्ध अजित पवार असा शक्तीचा जो खेळ आहे ना, राजकीय मतदान हे तर त्याचा बाय प्रॉडक्ट आहे ना, शेवटी शक्तीचा खेळ असतो की नाही. तर त्याच्यामध्ये आत्ता अजित पवार बरेच पुढे आहेत आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसायला जाता. आणि काही वेळेस असं होतं ना की घटनाक्रम असा काही घडतो ना, तर राजीव गांधी निवडणुकीत म्हणजे राजकारणात येणारच नव्हते, ते प्राईम मिनिस्टर झाले. तर अजित पवारांचा तो योग आहे आता, त्यांच्या शक्तीचं फळ त्यांना मिळण्याचा योग आहे. आणि मी अजित पवारांच्या विरुद्ध गेल्या 2 वर्षात 1 वर्षात जे काही 12-14 स्टेटमेंट फोरकास्ट केली ती सगळी अचूक आहे. त्याच्यामुळे अजित पवारांची शक्ती आता या निवडणुकीचा जो प्रचाराचा मी बघतोय ना, त्यांची शक्तींनी शरद पवारांच्या शक्तीवर मात केलेली आहे. हा निष्कर्ष आहे माझा. धन्यवाद.